APL ची स्पर्धा अर्धापूर प्रीमियर लीग पर्व दुसरे सीझन 2 चं आयोजक मंडळी या ठिकाणी आपण पाहायचं झालं तर हिंदवी एम्पायर आयोजित ही स्पर्धा मराठवाड्याच्या मातीत आणि क्रिकेटची नाती हिंदवी एम्पायरचा हा क्रिकेट सोहळा प्रत्येक मनात जागवत ते उत्साहाची ज्योती नावातच साम्राज्य आहे कायमच स्वराज्य आहे हिंदवी एम्पायर मैदानात आज फक्त क्रिकेटचं राज्य आहे तुकाराम साखरे यांची साखरे लायन्स छत्रपती किंग्स सदाशिव पाटील कपाटे यांची छत्रपती किंग्स आणि या स्पर्धेतील टेबल टॉपर संघ हळदे सुपर किंग्स स्पर्धेतील सहभागी 8 संघाबरोबरच या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे प्रमुख वैशिष्ट्य प्रथम पारितोषिक पाहायचं झालं तर 31,000 रुपयाची धनराशी आपण या ठिकाणी पाहतोय ती श्री बबनरावजी बारसे संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती नांदेड यांच्या वतीनं ही प्रथम पारितोषिक रोख रक्कम 31,000 रुपये द्वितीय पारितोषिक आपण पाहतोय अर्धापूर शहरामध्ये कोचिंग क्लासेस यांच्यातर्फे 21,000 रुपयाचं द्वितीय पारितोषिक आणि तिसरं पारितोषिक स्पर्धेचं असेल ते पोलीस निरीक्षक श्री चंद्रशेखर कदम साहेब यांच्याकडून 11,000 रुपयाचं तिसरं पारितोषिक या सामन्याकडे दोन या सामन्यासाठीचे दोन पंच आपण पाहतोय मैदानावरती आणि विशेष म्हणजे स्पर्धा लाईव्ह पाहतोय युट्यूब वरती लाईव्ह प्रक्षेपण tenniscricket.in या युट्यूब चॅनल वरती थेट प्रक्षेपण पाहायला मिळतं या स्पर्धेचे हे विशेष आहे क्रिकेट खेळाप्रतीचं प्रेम क्रिकेट खेळाप्रतीची आवड आणि क्रिकेट खेळाप्रतीचं हे वेळ या ठिकाणी अर्धापूर नगरीमध्ये APLच्या स्वरूपात अर्धापूर प्रीमियर लीगची स्पर्धा आजचा 5वा दिवस स्पर्धेतील एक मिनिट सर
नाणेफेकीचा कॉल जिंकला होता तो ब्लॅक पॅन्थर संघानं नाणेफेकीचा कॉल जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आहे. आता फलंदाजीसाठी आपण पाहतोय टायगर इलेव्हनचा संघ दोन ओपनिंग फलंदाज भीमा लोणे, शशांक पवार आणि गोलंदाजी मार्गवरती पाहतोय आपण अमोल जाधव. पहिला चेंडू, हा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर, पंचाचा निर्णय या ठिकाणी येतोय. पहिला चेंडू वाईट असेल. एक्स्ट्राच्या मदतीनिशी खातं खोललंय ते टायगर इलेव्हन संघाचं. हॅलो हॅलो, अमोल जाधव गोलंदाजी मार्कवरती, लॉंग रनअप त्याचा. आणि या ठिकाणी या स्पर्धेसाठी जे काही नियम आहेत त्या नियम अंतर्गत खेळवली जाणारी स्पर्धा. अमोल जाधव गोलंदाजी मार्कवरती, पुढचा चेंडू, हा चेंडू खेळून काढलाय, गॅप बेधून काढलाय. फलंदाजाचं नाव शशांक पवार. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि 2 धावा मिळतील. पहिला चेंडू वाईड फेकल्यानंतर त्यानंतर मात्र थोडस व्हेरिएशन, एक अखूड टप्प्याचा चेंडू आतमध्ये येतो, त्याला बॅटची कडा लावून दिली, फक्त गॅप बेधून काढला 2 धावेसाठी. खातं खोललंय शशांक पवारने. पुन्हा एकदा अमोल तयार. या ठिकाणी आपण स्पर्धेतील आजच्या दिवसाचा पहिला सामना, हा चेंडू ब्लॉक गोल मध्ये टाकलेला चेंडू, त्या ठिकाणी हलकास मिस फील्ड आणि 1 धाव मिळते. नक्कीच काल काही उलटफेर पाहायला मिळाले स्पर्धेमध्ये. एकीकडे पाहायचं झालं तर ब्लॅक पॅन्थर्स आणि हळदे सुपर किंग्स हे दोन संघ टेबल टॉपर. त्यानंतर मात्र चेंडू फटका जोराचा आहे, फसलाय आणि विकेट मिळतोय. आणि सुंदर असा झेल टिपलेला आहे त्या ठिकाणी. पहिला गडी बाद होताना पाहतोय आपण टायगर इलेव्हन संघ. काल सामना पाहिला, 2 ओपनिंग फलंदाज यांनी ते 57 धावाचं टार्गेट सहज पार केलं होतं. आज मात्र पहिला गडी बाद झालाय. गोलंदाजी मार्गवरती एजीला पाहतोय नवीन फलंदाज. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका. आल्या मोठा फटका मारणं सोपं नसतं, त्याच प्रकारचा खेळ पाहायला मिळाला. डॉट चेंडू. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला तो माधव. टायगर इलेव्हन संघाच्या बाबतीत विचार करायचा झाला तर महत्वाचा सामना त्यांच्यासाठी. पुढचा चेंडू, हा चेंडू फटका जोराचा आहे, कॅप बेधून काढलाय. चेंडू 1 बॉल इंटू द पॅच, चौकार मिळेल. दणकेबाज सुरुवात पाहायला मिळते माधव कडून. पुन्हा एकदा यावेळेस चेंज ऑफ पेस पाहतोय, व्हेरिएशन आहे या गोलंदाजा, थोडस मिसफील्ड पाहतोय. पॉवर प्ले सुरू आहे. सर्कलच्या आतमध्ये जॉनी होता, त्या ठिकाणी हलकासा मिसफील्ड आणि 1 धाव मिळते. आता स्ट्राईक वरती येतोय तो. षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकांती धावसंख्या पाहतोय धावपलकावरती, त्या 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यात टायगर इलेव्हन संघ.
शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. षटकातील सामना पाहणार आहोत आपण. दुसरं षटक घेऊन आलाय संघाचा संघनायक जॉनी सोळंके. यावेळेस मात्र स्वतः सूत्र हाती घेतले ते दुसऱ्या षटकामध्ये. फलंदाजी मार्कवरती पाहतोय माधव. अनिचा चेंडू यावेळेस मात्र फटका मारण्याच्या प्रयत्नात मिस टाइम केलेला स्ट्रोक. विकेट कीपर सुदामला पाहतोय. पॉवर प्लेचं षटक. 8 षटकाचा सामना, 2 षटकाचं पॉवर प्ले असेल. पुढचा चेंडू यावेळेस फटका मारलाय खरा त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करतात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावेच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 11 एका गड्याच्या मोबदल्यात. टायगर 11 विरुद्ध ब्लॅक पॅन्थर या 2 संघादरम्यानचा सामना. पुढचा चेंडू उलटॉस चेंडू यावेळेस गॅप बेधून काढलाय. सूर्यापाट त्या ठिकाणी होता पण चौकार मिळेल. या चौकाराच्या मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ 15. माधव फलंदाजी मध्ये फटकेबाजी करतोय. 2 चौकार बघितले त्याच्या बॅट मधून. बघूयात पुढचा चेंडू. पुन्हा एकदा यावेळेस ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू बॅक टू द बॉलर खेळून काढला खरा. फॉलो थ्रो मध्ये फील्ड केलं जॉनी. संघाचा अष्टपैलू खेळाडू संघनायक सेनापती पुन्हा एकदा बॅटची कडा. त्या ठिकाणी विठ्ठल होता खरा पण 2 धावा मिळतील. हलकस मिस फील्ड त्या ठिकाणी आणि 2 धावा. कलीच्या आणि स्लिपच्या मधोमध उभा असलेला विठ्ठल. थोडा फिरकी घेणारा चेंडू आणि 2 धावा. पुन्हा एकदा यावेळेस फटका जोराचा आहे. पॉवर प्लेचा उपयोग आणि षटकार मिळेल. हा गेला षटकार. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. टायगर 11 नक्कीच या ठिकाणी विजयाची आवश्यकता असेल. कारण स्पर्धेतील आजचा 5वा दिवस. या अगोदर जे 4 सामने झाले त्या 4 पैकी 3 सामने गमावले. कालचा सामना पाहिला. कालच्या सामन्यामध्ये एक विजयी सुरुवात त्यांनी केली कॅम्पेनची. आपल्या उर्वरित सर्व सामने त्यांना जिंकणे अनिवार्य असतील. आणि ब्लॅक पॅन्थरचा संघ स्पर्धेत 3 सामने जिंकत पॉइंट्स टेबल मध्ये 2ऱ्या क्रमांकावरती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा पाहतोय अमोल जाधव कडे. गोलंदाजी सोपवली होती संघाचे संघनायक यांनी. आता फिल्डिंग मध्ये बदलाव. पुन्हा फॉलो थ्रो मध्ये थोडासा या ठिकाणी बिघाड झालेला आहे. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. 3ऱ्या षटकातील सामना. पहिला चेंडू गोलंदाजी मार्क वरती अमोल. मोलचा चेंडू फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि पुन्हा एकदा डॉट चेंडू बादोय.
पाठीमाग डीप थर्ड मॅन आणि फाईन लेगचं जे क्षेत्र आहे ते गोशांकी क्षेत्र आहे. बाकी सर्वत्र बाउंड्री उपलब्ध असेल. हा चेंडू फटका मारलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. अमितला पाहतोय बाउंड्री लाईन वरती. एकच धाव मिळेल. सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पुन्हा एकदा पुढचा चेंडू यावेळेस मात्र खेळून काढलाय खरा. एक धाव मिळेल. पंचाचा निर्णय न बाकी आणि लेग बाईचा इशारा पंचाचा. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्गवरती एजीला पाहतोय. हा चेंडू फटका खेळलाय. गॅप बेधून काढलाय. शशांक पवार चौकार मिळेल. एकोणतीस धावा या चौकाराच्या मदतीने संघाला आवश्यकता फटकेबाजीची. आणि संघाचा संघनायक सरसेनापती शशांक पवारला पाहतोय. पॉवर प्ले नंतर गॅप बेधून काढणं, उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन, चौकार मिळवणं. पुन्हा एकदा यावेळेस मात्र ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू यॉर्कर लेनचा समजू नाही शकला त्याला. चारी मागचा चेंडू डॉट चेंडू पाहिला. कमबॅक केलेलं एजेनं. पुन्हा एकदा तेच पाहतोय आपण व्हेरिएशन गोलंदाजामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपातील ही धाव. याच बरोबर षटक सुद्धा संपलेले. 6 चेंडूंचा खेळ होऊन ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. तीस धावा धावपलकावरती पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात. भीमा लोणेचा तो विकेट. त्यानंतर मात्र कुठली पडझड उदिल नाही या दोन फलंदाजांनी. माधव आणि शशांकची जोडी मैदानावरती गोलंदाजी मार्गवरती एक चेंज पाहतोय. आवेश झालाय. 14 क्रमांकाचं षटक घेऊन बिल्डिंग मध्ये थोडासा बदलाव मागतोय कारण पॉवर प्ले आता संपलेला आहे. फलंदाजी मार्गवरती शशांक स्ट्राईकवर असेल. नॉन स्ट्राईकवर माधव. आवेश. हा चेंडू लो फुलटॉस चेंडूला खेळून काढलंय. एक धाव मिळेल. अक्षय कदम त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती तैनात. सुदाम या ठिकाणी सुदामनी कौतुक केले अक्षयच्या या क्षेत्ररक्षणावर. आता स्ट्राईक वरती असेल तो माधव. नक्कीच टायगर 11 संघाला या ठिकाणी मोठी धावसंख्या उभारावी लागेल कारण ब्लॅक पॅन्थरचा संघ टेबल पॉइंट टेबल मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. हा चेंडू फटका जोराचा आहे. क्षेत्ररक्षक होता त्या ठिकाणी. कॅच मिस झालेला दिसतोय. लो कॅच पाहायला मिळाला. थोडासा डीप होत होता. नक्कीच सोपा नसेल. त्या ठिकाणी प्रयत्नाचे मात्र 100 पैकी 100 गुण. तर यावेळेस स्ट्राईक वरती शशांक. हा चेंडू फटका जोराचा कलात्मक फटका. धावा मात्र 2 मिळतील. नक्कीच कालच्या सामन्यामधील लय सापडली या फलंदाजाला. पहिल्या 3 सामन्यामध्ये
तेवढं काही करू शकला नाही. 3 सामने गमावले संघानं. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहिले त्याच्याकडून ती फटकेबाजी. त्यानंतर आज जिथून सोडलं होतं तिथूनच सुरुवात केली ती शशांकने. चौतीस धावा धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. टायगर 11 विरुद्ध ब्लॅक पॅन्थर्स या दोन संघादरम्यान स्पर्धेतील आजचा 5वा दिवस आणि पहिली लढत. या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं, ही स्पर्धा पूर्णतः लाईव्ह दाखवली जाते ते युट्यूब चॅनल वरती. tenniscricket.in या युट्यूब चॅनलवर आपण जाऊ शकता. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. चौतीस धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. चौथ्या षटकातील सामना ब्लॅक पॅन्थर्स विरुद्ध टायगर 11 या दोन संघादरम्यानचा सामना. पॉइंट्स टेबल मध्ये 8व्या क्रमांकावर असलेला टायगर 11चा संघ आणि पॉइंट्स टेबल मध्ये 2ऱ्या क्रमांकावर असलेला ब्लॅक पॅन्थरचा संघ, या दोन संघादरम्यानचा सामना. बघूयात पुढचा चेंडू. गोलंदाजी मार्कवरती अवेज फलंदाज आहे शशांक. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला. त्या ठिकाणी जॉनी होता पॉइंटच्या दिशेनं. हलकस मिस बिल्ड पाहतो आणि चौकार मिळेल. मदतीनिशी धावसंख्येत झालेली वाढ जाऊन पोहोचली ती 38 वरती. शशांक पवार या फलंदाजामध्ये क्षमता आहे. शेवटपर्यंत धुरा लढवतो हा फलंदाज. पुन्हा एकदा यावेळेस मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन आणि तेवढाच नजाकत भरा स्ट्रोक सुद्धा पाहिला आपण. लॉंग ऑफ वरती क्षेत्ररक्षक सूर्यकांत बोराटे फिल्डिंग करतील, थ्रो करतील, तोपर्यंत एक धाव पूर्ण केली. 5 शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा फटका जोराचा गॅप बेधून काढलाय. माधव देवकांबळे चौकार मिळेल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली.
आपल्याकडे 4 षटकानंतर धावफलकावरती धाव पाहतोय ते एका गड्याच्या मोबदल्यात 43 धावा. नक्कीच यानंतर मात्र आता फटकेबाजी करावी लागेल. या खेळपट्टीवरती आपण पाहिलं 100+ धावा असतील तर सेफ आहेत. हा चेंडू पटका खेळलाय गलीच्या दिशेनं. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. पंचाचा निर्णय या ठिकाणी डिक्लेअर झोन मध्ये चेंडू आणि 2 धावा. जॉनी सोळंके आलेला आहे 5वं षटक घेऊन. 8 षटकाचा सामना, 2 षटकाचा पॉवर प्ले आणि एक गोलंदाज 2 षटके करू शकेल. त्यामध्ये दुसरं षटक घेऊन आला तो जॉनी सोळंके. मागच्या षटकामध्ये आवेजला पाहिलं 13 धावा खर्च केल्या. हा चेंडू पुन्हा एकदा गॅप येथून काढलाय. फटका चेंडू ट्रॅव्हल करतोय. पंचाचा निर्णय आणि पुन्हा एकदा 2 धावा. ब्लॅक पॅन्थर विरुद्ध टायगर 11 या 2 संघादरम्यानचा सामना. टायगर 11 संघाला विजयाची आवश्यकता आणि त्याच मार्गाने फलंदाजी करत असतानाच फटकेबाजी करतोय तो शशांक पवार. संघाचा संघनायक समोरून लीड करत असताना पुन्हा एकदा यावेळेस मात्र फटका मारण्याचा प्रयत्न होता करा. फटका थोडासा फसला. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. आता कमबॅक करताना जॉनी सोळंके. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती माधव देवकांबळे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येवरती खेळतो. स्ट्राइक वरती 14 चेंडू 21 धावसंख्येवरती शशांक. फुल टॉस चेंडू, फुल टॉस दिलाय. षटकार मिळेल. देवा फलंदाजी मार्क वरती फलंदाज पाहतोय शशांक पवार. मोठा फटकाला त्याच्या बॅट मधल्या. षटकार मिळवला मागच्या चेंडूवरती. पुढचा चेंडू बघूयात. कमबॅक करावं लागेल. पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस आणि विकेट पाहतोय. शशांक आउट. डीजे मागच्या चेंडूवरती आपण पाहिलं शशांकला बाद करण्यात यश मिळालं ते जॉनी सोळंकेला. नक्कीच एक षटकार लगावला होता करा पण त्यानंतर मात्र चेंज ऑफ पेस व्हेरिएशन टाकलेला चेंडू बॅटची कडा आणि स्लिपच्या दिशेनं सोपा असा झेल. शशांक नंतर आता मैदानावरती पाहतोय चौथ्या क्रमांकावरती विशाल पवार. या फलंदाजामध्ये सुद्धा क्षमता आहे मोठे फटकेबाजी करण्याची. दुसरा गडी बाद करण्यात यश मिळालं ते जॉनी सोळंके. जॉनीचा चेंडू विशाल साठी. हा चेंडू पटका मारला त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक. पॉइंटच्या दिशेने मारलेला फटका. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं त्या ठिकाणी. कॅच कन्वर्ट करू शकला नाही. षटक संपलेलं आहे. ओव्हरची समाप्ती. 53 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात टायगर 11 संघ. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. गड्याच्या मोबदल्यात 54 धावा. 5 षटकाचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे.
6वं षटक अक्षय कदम. हा चेंडू फटका जोराचा आहे. चेंडू हवेमध्ये. आम्ही त्या ठिकाणी होता खरा पण कॅच सुटलेला आणि आज चौकार असेल. बॅट मधला फटका पाहिला आपण. नक्कीच त्या ठिकाणी झेल सुटला खरा. जेले पे नमक, झेल सुटला, चौकार मिळेल. हा चेंडू पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती अक्षय कदम. अक्षयचा चेंडू विशाल साठी. हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. त्या ठिकाणी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटचा चान्स बनला असता. नक्कीच त्या ठिकाणी डायरेक्ट हिट आवश्यक होता. जीवनदान मिळालं. माधव देवकांबळे 12 चेंडू आणि 25 धावसंख्येवरती. आता मात्र स्ट्राईक वरती. तीन चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 25 धावा. हा चेंडू पुन्हा एकदा स्लॉट मध्ये होता. फटका मारला खरा अमोल आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळेल. त्यावेळेस विशाल असेल स्ट्राईकवर. गोलंदाजी मार्ग वरती अक्षय कदमला पाहतोय. हा चेंडू स्लॉट मध्ये पुन्हा एकदा फटका मारला. क्षेत्ररक्षक उडकीला आणि विकेट मिळेल. चेंडूवर आता नवीन फलंदाज नकुल. फलंदाजी मार्क वरती स्ट्राईक वरती असेल. पुढचा चेंडू नकुल साठीचा चेंडू. गॅप भेदून काढलाय त्या ठिकाणी. बाउंड्री रायडर आहे. एकच धाव मिळेल खातं खोललं नकुलने. संघाची धावसंख्या पाहतोय धावपलकावरती आणि षटक सुद्धा संपलेले. 61 धावसंख्येवरती आपण पाहतोय 3 गडी बाद होताना. संघांमध्ये हा षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती धावा पाहतोय. 3 गड्याच्या मोबदल्यात 61 धावा. टायगर 11. गोलंदाजी मार्ग वरती आवेश. संघाचं 7वं षटक घेऊन पहिला चेंडू सामना करेल एबीडी नावानं ओळखला जाणारा नकुल. थोडस त्या ठिकाणी पुढचा चेंडू नकुल साठी. ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू खेळून काढलाय. सूर्यकांत बोराटे बाउंड्री लाईन वरती. एकच धाव मिळेल. काल क्षेत्ररक्षण पाहिलं आपण सूर्यकांतचं. मैदानावरती जिकडं पाहावं तिकडं सूर्यकांत बोराटे दिसत होता. हा चेंडू फुलटॉस चेंडू होता. स्पीड न टाकलेला चेंडू होता त्या ठिकाणी. मिस टाइम केलेला स्ट्रोक आणि मिस फील्ड. 2 धावा पाहतोय. अमित होता क्षेत्ररक्षक. त्याच्या माग अमोल.
अमोलनं फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावाच्या मदतीने धावसंख्येत झालेली वाढ 3 गड्याच्या मोबदल्यात 64 धावा. संघाला फटकेबाजीची आवश्यकता. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती पाहतोय शशांकला. पहिला चेंडू अक्षयसाठी. हा चेंडू फटका जोराचा आहे. गॅप बेधून काढला आणि चौकार मिळेल. धावफलक 53 वरती जाऊन पोहोचले. या चौकाराच्या मदतीनिशी 13 चेंडू आणि 45 धावसंख्येवरती खेळतोय अक्षय. हा चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय. बाउंड्री लाईन वरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव मिळेल. आता स्ट्राइक वरती आपण पाहतोय विठ्ठल कानोडे, नवीन फलंदाज. नक्कीच या ठिकाणी फलंदाजीचं प्रदर्शन. हा चेंडू यॉर्कर लेनचा चेंडू समजू नाही शकला त्याला विठ्ठल. 1 धाव मिळते. बाईच्या रूपातली धाव. धावफलकावरती धावसंख्या. हा चेंडू फटका जोराचा आहे. यावेळेस प्रयत्न, सुंदर प्रयत्न पाहिला बाउंड्री लाईन वरती. नक्कीच संघासाठी धावा वाचवल्या. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. नक्कीच त्या ठिकाणी फटका जोराचा होता. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. विकेट किपर होता खरा पण कॅच मिस झालेला आहे. पुन्हा मागच्या 2 चेंडूवरती 2 मोके या ठिकाणी गमावले ते टायगर 11 संघानं. मागचा त्याच्या अगोदरचा जो फटका होता बाउंड्री लाईन वरती सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. यावेळेस मात्र कॅच मिस केला तो विकेट किपर यांनी. आता अक्षय कदम. हा चेंडू गॅप बेधून काढलाय. चेंडू सीमारेषा क्रॉस करेल आणि चौकार मिळेल. याच बरोबर 50 धावा देखील पूर्ण केले अक्षयने. फटकेबाजी पाहतोय अक्षयच्या बॅट मधून. 16 चेंडू मध्ये फक्त 16 चेंडू मध्ये 51 धावाची खेळी. आता स्ट्राइक वरती असेल विठ्ठल. 4 षटकानंतर 61 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. विठ्ठल साठी फटका खेळलेला आहे खरा. 1 धाव मिळेल. त्या ठिकाणी किशोर आहे. बाउंड्री लाईन वरती किशोर फील्ड करून थ्रो करेल तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली. आता स्ट्राइक वरती पाहतोय 16 चेंडू 7 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीशी फलंदाजी करणारा अक्षय कदम. नाबाद 51 धावा. समीकरण शिल्लक आता 23 चेंडू आणि 15 धावाची आवश्यकता. 5व्या षटकातील सामना. अक्षय फटका जोराचा आहे. थोडा फसलेला फटका त्या ठिकाणी आणि विकेट पाहतोय. बाद होताना पाहतोय. नक्कीच या ठिकाणी संघासाठी ती कामगिरी केली त्यानं ज्याची की अपेक्षा त्याच्याकडून होती. 17 चेंडू आणि 61 धावा. उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन. नक्कीच या सामन्यामध्ये एकतर्फी सामना बनवला तो अक्षयने. आता फलंदाजी मार्कवरती नवीन फलंदाज पाहतोय 4थ्या क्रमांकावरती. गोलंदाजी मार्कवरती निरंजन या विकेट
प्राप्त केला आपल्या संघासाठी. आतापर्यंत निरंजन एकमेव असा गोलंदाज ज्याने की 1.2 षटकामध्ये 9 धावा खर्च करत 2 गडी बाद केलेत. शुभम टाक आलेला आहे नवीन फलंदाज. पहिला चेंडू निरंजनचा. थोडस रनअप मध्ये मिस्टेक. पुन्हा टाकावं लागेल चेंडू. नक्कीच या ठिकाणी आता समीकरण शिल्लक आहे 22 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 15 धावा. ब्लॅक पॅन्थरचा संघ हा सामना जिंकत पॉइंट्स टेबल वरती टॉपला पोहोचेल. हा चेंडू बॅटची कडा पाहतोय. अजय बारसे त्या ठिकाणी आहेत आणि विकेट मिळेल. सुंदर झेल पाहिला आपण अजय बारसे यांचा. ₹100 पारितोषिक आलेलं आहे. गोविंद राऊत यांच्याकडून ₹100 पारितोषिक या झेलासाठी अजय भाऊ बारसे यांना. बॅक टू बॅक विकेट पाहिले 2 चेंडूवरती. आता सुदाम आलेला आहे नवीन फलंदाज. हॅट्रिक चान्स वरती निरंजन. गोलंदाज निरंजन पवार. बघूयात हॅट्रिक करतो काय ते. हा चेंडू खेळून काढलाय. थोडा वेळ हवेमध्ये होता करा, पण नो मॅन्स लँड मध्ये किशोर त्या ठिकाणी फील्ड करून थ्रो करेल. तोपर्यंत एक धाव. पुन्हा एकदा बक्षीस अजय भाऊ बारसे यांच्यासाठी. रवी पवार यांच्याकडून ₹251 पारितोषिक त्या झेलासाठी. पुढचा चेंडू सामना करेल विठ्ठल. इवसचा फटका मारण्याचा प्रयत्न. मिस टाइम केलेला स्ट्रोक. विकेट किपर तैनात आहे त्या ठिकाणी. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. नक्कीच फलंदाजीची सुरुवात केली 2 फलंदाजी. 62 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. 62 वर 3. जिंकण्यासाठी पाहिजे ते 5 बॉल. चेंडू पुन्हा एकदा फटका मारलाय. किशोर आहे त्या ठिकाणी बाउंड्री लाईन वरती. सुंदर क्षेत्ररक्षण पाहिलं. नक्कीच या ठिकाणी 3 धावा वाचवल्या संघासाठी. षटक संपलेलं आहे. 5 षटकानंतर 64 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. चेंडू ऑप्शनच्या बाहेर टाकलेला चेंडू. त्या ठिकाणी 1 धाव मिळते. पंचाचा निर्णय वाईट चेंडू असेल आणि एक्स्ट्राच्या 2 धावा. धावसंख्या वाढते 66 3 गड्याच्या मोबदल्यात. आता 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी पाहिजे त्या 11 धावा. बसवेश्वर
हा चेंडू ओव्हर स्टेप करून फटका मारलाय सुदाम आणि विकेट पाहतोय. मागच्या चेंडूवरती विकेट पाहिला. शशांक पवारनं अप्रतिम असा झेल टिपलेला आहे बाउंड्री लाईन वरती. यावेळेस मात्र नवीन फलंदाज आता संघाचा संघनायक जॉनी सोळंके. 17 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 11 धावाची आवश्यकता. हा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्ग वरती बसवेश्वर बोले. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला तो बसवेश्वरनी. एक धाव मिळते. ऑफ स्टंपच्या बाहेर खेळून काढला जॉनी सोळंके खातं खोलताना. आता स्ट्राईक वरती पाहतोय या संघाचा बिग हिटर फलंदाज विठ्ठल कानोडे. 6व्या षटकातील सामना एक वेळेस मैदानात फलंदाजी करत होता अक्षय कदम. त्यावेळेस वाटलं 4थ्या किंवा 5व्या षटकात सामना जिंकेल, पण 6व्या षटकामध्ये पाहतोय बसवेश्वर बोले. हा चेंडू बॅकची कडा. पुन्हा एकदा विकेट पाहायला मिळतोय. अजय बारसे यांचा सुंदर असा झेल. विकेट विठ्ठलचा. खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि विकेट पुन्हा एकदा. त्या ठिकाणी चौकार आणि षटकार पाहत होतो. अक्षयच्या बाद झाल्यानंतर मात्र आता विकेटची मालिका. मागच्या 2 षटकामध्ये 5 गडी बाद होताना पाहिले आपण. निरंजनने त्या षटकामध्ये 2 गडी बाद केले आणि आता पाहतोय बसवेश्वर बोले कमबॅक करताना 5 चेंडू 3 धावा आणि 3 गडी बाद केलेत. उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रदर्शन. क्रिकेटचा खेळ ही स्पर्धा, ही स्पर्धेची रंगत. कधी फलंदाज तर कधी गोलंदाज. एक वेळेस अक्षय फलंदाजी करत होता त्यावेळेस असं वाटलं की 5व्या षटकामध्ये सामना संपेल, पण आता कलाटणी पाहतोय.
13 चेंडूचा सामना शिल्लक जिंकण्यासाठी पाहिजे त्या 10 धावा. यावेळेस पटका खेळलेला आहे. एक धाव मिळेल आणि याचबरोबर षटक सुद्धा संपलेलं आहे. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. हॉटेल राजयोग भोकर फाटा प्रोप्रायटर माननीय अविभाऊ काळे यांच्याकडून ओहोर संपली. पाहतोय मैदानावरती नक्कीच या ठिकाणी मागच्या 2 षटकामध्ये खूप काही घडलेलं आहे. एक वेळेस असं वाटत होतं एकतर्फी सामना जिंकेल ब्लॅक पॅन्थरचा संघ आणि बघता बघता सामन्याला कलाटणी दिली ती या 2 गोलंदाजांनी बसवेश्वर बोले आणि निरंजन पवार. निरंजन पवारनं 2 षटकामध्ये 11 धावा खर्च करत 3 गडी बाद केले आणि बसवेश्वर बोलेचं मागचं षटक पाहिलं आपण. एका षटकामध्ये 4 धावा खर्च करत 3 महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळाले ते जर्सी नंबर 45 बसवेश्वर बोले. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा पाहतोय अनुभवी गोलंदाज भीमा लोणे. फलंदाजी मार्कवरती अमोल आलाय. फटका जोराचा खेळ आहे त्या ठिकाणी शशांक आहे. एकच धाव मिळेल. नक्कीच सामन्याचे महत्वपूर्ण क्षण. आता स्ट्राइक वर येईल तो जॉनी सोळंके. हा चेंडू खेळला करा त्या ठिकाणी सुंदर असा झेल मिस केलेला आहे. अतिशय सोपा झेल. एकीकडे पाहायचं झालं तर महत्वपूर्ण क्षण सामन्याचे एक एक. या ठिकाणी मात्र सामना आता कोणाच्या पाड्यात पडतो ते पाहण्यासारखं असेल कारण आता समीकरण शिल्लक आहे 10 चेंडू आणि 7 धावा. मागच्या चेंडूवरती कॅच मिस होताना पाहिलं. हा चेंडू पुन्हा एकदा खेळला अमोल जाधव पाहतोय. एक धाव पूर्ण केली. नक्कीच त्या ठिकाणी बोचेल तो कॅच जो मिस केलेला आहे. निरंजन होता त्या ठिकाणी. सुंदर आणि सोपा असा झेल त्या ठिकाणी मिस केलेला आहे. 9 चेंडू आणि 6 धावाची आवश्यकता. हा चेंडू खेळून काढलाय. फटका मारलाय जोराचा. चेंडू 2 धावेसाठी. मात्र 4 धावाची आवश्यकता असेल. 8 चेंडू बाकी आहेत. जॉनी सोळंके संघाचा संघनायक अनुभवी फलंदाज. पुन्हा एकदा फटका जोराचा आहे आणि षटकार मिळेल. याच बरोबर सामना देखील जिंकलेला ब्लॅक पॅन्थर संघानं. फटका असा धुवा. आर्यन रेस्टॉरंट अर्धापूर बायपास प्रोप्रायटर माननीय अजय भाऊ बारसे यांचा खतरनाक षटकार. रंगतदार लढत आजच्या दिवसातील पहिला सामना नक्कीच अटीतटीचा पाहायला मिळाला. एक वेळेस वाटत होतं एकतर्फी जिंकेल ब्लॅक पॅन्थरचा संघ पण फाईट केली ती टायगर 11 संघानं. अक्षय कदम मॅन ऑफ द मॅच पुरस्कार या सामन्याचा सामनावीर.